दरम्यान वाल्मिक कराडसोबत कधी काळी चांगले संबंध होते, पण त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आल्यावर त्याचा विरोधच करणार ना, असं सुरेश धस यांनी म्हटलंय. ही सुद्धा नाविन्यपूर्ण योजना आहे ना, की आपला माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर ज्यांनी एवढा मोठा उद्योग केलेला आहे, हा माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य आहे. नाविन्यपूर्ण म्हणजे नवीन पायंडा पाडेल. इसके बाद जो भी जेल में जाएगा उसके लिए हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक. एखाद्या वेळेस मुंबई बी बंद करू नये. काय सांगा, या दुर्घटनेनंतर आकाचे लोक जर आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात. वाल्मिक कराडांना मी नाही भेटलो, असं नाव कुटुंबाने केलं. नाही भेटलो नाही. वाल्मिक कराड माझं काय वाईट काय होतं? वाल्मिक कराडाबरोबर माझे चांगले संबंध होते ना. पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागलो, त्याचं समर्थन करायचं का? दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्याबरोबर राहायचं का? तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा.